बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया ठळक बातम्या। मुंबई महापालिकेचा 74,000 कोटींचा अर्थसंकल्प सादर। अर्थसंकल्पात भरभक्कम वाढ। धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्री कार्यकाळात 275 कोटींचा घोटाळा। अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप। केंद्रीय अर्थसंकल्पावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने व्यक्त केली नाराजी। भंडारात शालेय विद्यार्थिनीचा व्हॅन चालकाकडून वाहनातच विनयभंग। नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त भूषण गगरानी यांनी सादर केला। मुंबई महापालिकेचा 2025-26चा 74,227.41 कोटींचा अर्थसंकल्पीय अंदाज सादर करण्यात आला। अर्थसंकल्पीय अंदाज गेल्या वर्षीच्या तुलनेत 14.19% वाढला आहे। धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्री कार्यकाळात तब्बल 275 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी खात्याने केंद्र सरकारचे आदेश धाब्यावर बसवले। शेतकऱ्यांच्या योजनांचे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून दिले नाहीत, तर या प्रक्रियेला वगळून महाबीज, केव्हीके आणि एमआयडीसीच्या योजनांसाठी उपकरणं खरेदी केली। त्यासाठी चक्क टेंडर काढले, बाजारभावाच्या दुपटीने खरेदी केली। विशेष म्हणजे मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः पाठपुरावा करून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या यादीतून काही गोष्टी वगळायला लावल्याचा गंभीर आरोप करत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे। केंद्रीय अर्थसंकल्पावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे। केंद्राने सादर केलेला अर्थसंकल्प नोकरदार वर्गाला पायघडा घालणारा असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी दिली आहे। शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून अर्थसंकल्प सादर करणं गरजेचं होतं अशी खंत व्यक्त करताना काळेंनी ज्या पद्धतीने नोकरदारांना कर सवलती दिल्या त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना सुद्धा कर सवलती द्यायला पाहिजे होती असं मत व्यक्त केलं। नोकरदार वर्गाला करामध्ये भरपूर सवलत दिली, परंतु सर्वसामान्य शेतकऱ्याचं काय? कृषी प्रधान असलेल्या भारत देशामध्ये शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवून अर्थसंकल्प सादर व्हायला पाहिजे। ज्या नोकरदारांना कर सवलती दिल्या तशाच शेतकऱ्यांना जीएसटीतून कर सवलती देणं गरजेच्या होत्या। शेती निविष्ठावर जे काय जीएसटी लागतोय तो शून्य असायला पाहिजे होता, परंतु अर्थमंत्री महोदयांनी याच्यावर चिकार शब्दही काढलेला नाही। जीएसटीचा जो स्लॅब आहे तो रिस्ट्रक्चर होण्याची आवश्यकता होती, मात्र तसं झालेलं नाही। तसेच शेती उद्योगातल्या अनेक सवलती या वाढवणं गरजेच्या होत्या, त्या वाढवलेल्या नाहीत। शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे, कर्ज वाढीची नाही। काल कर्ज वाढीची केंद्र सरकारने घोषणा केली, 3 लाखाचं कर्ज आता 5 लाखापर्यंत मिळणार आहे, परंतु आम्हाला 5 लाख आणि 3 लाख नाही तर आम्हाला संपूर्ण कर्जमुक्ती पाहिजे, ही आमची अपेक्षा असतात। गुणरत्न सदावर्ते हा पावचळलेला माणूस असून ते महाराष्ट्रामध्ये असमानता पसरवणाऱ्या लोकांची बाजू घेतात अशी टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे। भगवान गडावरील महंत नामदेव शास्त्री यांची देखील बाजू घेणाऱ्या सदावर्तेंची मानसिकता तपासायला हवी अशी टीका खरात यांनी केली आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये गुणरत्न सदावर्ते हा बावचळलेला माणूस आहे, हे स्पष्टपणे आमचं मत आहे। सदावर्तेला तर मी सांगतो, सदावर्तेमध्ये पॅन्थरची भाषा सदावर्तेंनी केली, पण सदावर्तेंना सांगतो पॅन्थरची व्याख्या तरी त्यांना माहिती आहे का? माझ्या घरात दलित पॅन्थरचा जन्म झालेला आहे, भारतीय दलित पॅन्थरचा। त्यांना स्वतःला माहीत असेल, त्यांनी अभ्यास करून घेतला पाहिजे। प्राध्यापक अरुण कांबळे जे राष्ट्रीय अध्यक्ष होते ते माझे कोण आहेत हे त्यांनी पहिला अभ्यास करावा असं माझं स्पष्ट मत आहे। दुसरी गोष्ट, त्यांनी मध्यंतरी बोलताना असं सुद्धा वक्तव्य केलं होतं की मी दलित आंदोलनासाठी काही वेळा जेलला गेलोय, परंतु त्यांना मी सांगतो, अहो तुम्ही जरा थोडा अभ्यास कमीच तुमचा आहे। माझा जर अभ्यास केला तुम्ही थोडा, आंबेडकर चळवळीचा आणि माझा, मी 22 वेळा जेलला गेलेलो आहे, हे त्यांनी थोडा अभ्यास करायला पाहिजे। तिसरी गोष्ट, ते बावचळले का म्हणतोय मी, ते उठून सुटून महाराष्ट्रामध्ये जे असमानता पसरवणारी वक्तव्य करतात, महाराष्ट्रामध्ये जी लोक आहेत त्यांची ते बाजू घेऊन बोलतात, स्पष्टपणे दिसते। आता काल परवाच त्यांनी नामदेव शास्त्री यांची बाजू घेतली, तर नामदेव शास्त्रींनी वक्तव्य काय केलं, त्या आरोपींची बीडमधील जे आरोपी आहेत त्यांची मानसिकता तपासायला हवी, हे वाक्याचा निषेध सगळ्यांनी राज्यभर केलेला आहे।
आमदार सुरेश धस यांचा पीए असल्याचं सांगून पैसे उकळणाऱ्याला मराठा आंदोलकांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलंय. जन आक्रोश मोर्चा आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करायची म्हणून धाराशिव शहरातील आशिष विसाळ या तोतयाने अधिकाऱ्यांना पैसे मागितले. ही बाब लक्षात येताच मराठा आंदोलकांनी त्याला जाब विचारत चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलंय. बुलेटिनमध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढिवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतरची महत्त्वाची बातमी. भंडाऱ्यात विद्यार्थ्यांना शाळेत सोडणाऱ्या स्कूल व्हॅन चालकाने 10 वर्ष वयाच्या मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार मुलीच्या आईने पोलिसांना दिली असून व्हॅन चालकाला अटक करून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. संबंधित विद्यार्थिनीला समोरील सीटवर बसून व्हॅन चालकाने तिच्याशी लगट केली. त्याच्या कृत्याला विरोध करूनही तो वारंवार चाळे करत राहिला. शाळा सुटल्यावर रडत घरी आल्याने आईने चौकशी केली असता हा प्रकार समोर आला. त्यानंतर मुलीच्या आईने भंडारा पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. गोंदियाच्या मुख्य भाजी बाजारपेठ असलेल्या मजदूर चौकात सकाळी 4च्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत बांबू आणि ताडपत्री लावून मांडलेल्या जवळपास 6 दुकानांचं साहित्य जळून 10 लाखाचं नुकसान झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. घटनेची माहिती कळताच अग्निशामक विभागाने आगीवर नियंत्रण आणल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. गरीब दुकानदारांनी या नुकसानीच्या भरपाईची मागणी शासनाकडे केली आहे. जमिनीचा ताबा सोड, नाहीतर तुला जिवंत मारून टाकू अशी धमकी देणाऱ्या इस्माविरुद्ध कारवाई न करता पैठण MIDC पोलिसांनी उलट तक्रारदार कुरेशी यालाच तक्रार मागे घेण्यासाठी धमकवल्याचा आरोप शेतकऱ्याने केलाय. त्यामुळे न्याय कोणाकडे मागावा असा सवाल करत मला न्याय न मिळाल्यास पोलीस ठाण्यासमोरच आत्महत्या करण्याचा इशारा सय्यद कुरेशी या शेतकऱ्याने प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिलाय. कुरेशी यांच्या जमिनीवर परिसरातील भूमाफिया रमेश मुळे आणि त्याचा साथीदार शफीक खान यांनी जीवे मारण्याची धमकी देत कुरेशी यांचे घर तोडले अशी तक्रार देण्यात आली आहे. मैंने कारगिल शिवर के अंदर गट नंबर 335 और 307 के अंदर ज़मीन खरीदी करा 632 हज़ार. जो बागायत ज़मीन है वो गन्ना लगे हुए हैं, सब चीज़ें हैं. लेकिन मेरी ज़मीन खरीदी होने के बाद, रजिस्ट्री होने के बाद में रमेश लक्ष्मण मुड़े जो डोरकिन का रहने वाला है, वो उसका धंधा ही है, भूमाफिया है. वो उन्हें इससे पहले भी 3-4 प्रकरण करे वाले हैं. उसके खिलाफ बहुत सारे पुलिस कंप्लेंट ऑलरेडी हो चुके हैं, कोर्ट में भी केस चालू है. वो आके मेरे को धमकी दे रहा कि रोड साइड की जगह छोड़ देने तो मैं तेको जान से मार डालूंगा, तूने यहाँ आने का नहीं और यहाँ पे तूने दिखना नहीं. तो मैं भी मजबूर है. मैं 1-2 बार पुलिस स्टेशन में गया, कंप्लेंट भी करा, लेकिन पुलिस वाले मेरे जो दखल ले रहे नहीं, FIR फाड़ रहे नहीं और मेरी जान को खतरा है. और मेरे पास अभी वहाँ पर कोई आदमी रहने को तैयार भी नहीं है. 16 एकड़ खेत है, लेकिन 16 एकड़ खेत के अंदर कोई आदमी तैयार नहीं रहने को. जो रूम था उन्हें रूम के भी मेरे जो थे उसके पतरे वतरे से उगाड़ के फेंक दिया. उसकी वीडियो भी मैंने जो है तो पुलिस वालों को बताया था. तो उल्टा वहाँ पे जो बीट अमलदार है दबाने से वो आकर उल्टा हमको टैट मारने लगे.
चंद्रपूर शहरात घरफोड्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक त्रस्त असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश केलाय. पोलिसांनी 3 आरोपींना अटक करत तब्बल 3.71 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केले असून चोरीचा ऐवज खरेदी करणाऱ्या सराफालाही ताब्यात घेण्यात आलाय. गुप्त माहितीच्या आधारे राकेश सानीपती, विश्वजित सिकदर आणि दीपक भोले या तिघांना पोलिसांनी रामनगर परिसरातून अटक केली आहे. चौकशीत त्यांनी भद्रावती आणि रामनगर हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली. बुलेटिनमध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतरची महत्त्वाची बातमी. खरीप हंगाम आधारभूत किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 309 कोटी रुपये ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात आलेत. या प्रक्रियेमुळे गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. जिल्ह्यातील धान खरेदी केंद्राच्या प्रमाणित हुड्या कार्यालयात जमा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आली असून 31 मार्च पर्यंत धान खरेदी सुरू राहणार आहे. धान खरेदीनुसार शासनाने उर्वरित शेतकऱ्यांचे देखील चुकारे लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येते. गोंदिया शहरातील रेलटोली येथील रामदेवरा मंदिरातून रामदेवरा बाबांची चांदीची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही मूर्ती 5 किलो वजनाची असून मंदिरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोर कैद झाला असून त्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. रांची येथे 68व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत साताऱ्यातील रुद्रनील पाटील याने ट्रॅक सायकलिंग प्रकारात राष्ट्रीय स्तरावर रजत पदक मिळवलंय. रुद्रनील पाटील याने अंडर 14 वर्षीय वयोगटामध्ये ट्रॅक सायकलिंग प्रकारात राष्ट्रीय स्तरावर रजत पदक मिळवल्याने त्याला स्वराज्याची राजधानी साताऱ्यातून राष्ट्रीय खेळाडू होण्याचा बहुमान मिळालाय. त्याच्या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या बातमीसह वेळ झाली आहे. या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.